नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मेंगाई देवी यात्रा उत्सव. तोरणा किल्ल्याची गडदेवता असणारी मेंगाई देवी, भक्ताच्या हाकेला धावणारी स्वयंवासी माता मेंगाई देवीचे आपण यात्रा उत्सव आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केलेली यात्रा उत्सव, या यात्रा उत्सवाला आता साधारण 400 वर्ष पूर्ण झालेले आहेत. विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी हे यात्रेनिमित्त केले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे स्फूर्ती देवता, कुलदैवता ही आई स्वयंभू मेंगाई देवी आहे. यात्रेनिमित्त राज्यभरातून या ठिकाणी मोठे भाविक या ठिकाणी भेट देत असतात. देवीची पालखी मिरवणूक तसेच विविध पारंपरिक शस्त्रांचा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. यात्रेनिमित्त या ठिकाणी मेंगाई कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाते, तर ती आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत. यात्रेनिमित्त मेंगाई केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी भव्य दिव्य अशी आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण कुस्ती मैदान आपण दाखवणार आहोत, तर आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. स्वप्न पाहताय दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना आजही सामोरं जावं लागतंय. यासाठी निरोगी आणि निरोगी पिढी पाहिजे, ती या कुस्तीच्या माध्यमातून होत असते. रविदास बापू चोरगे, सरपंच वांगणी यांच्याकडून या मैदानासाठी 31 नगरसेवक यांच्याकडून या मैदानासाठी 31,000 रुपये आलेले. धन्यवाद. खरोखर ही प्रथा खऱ्या अर्थानं घालून दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांची विचारधारणा जपण्याचं, जोपासण्याचं काम केलेलं आणि महादेव कत्रे पैलवान सासवडचा विजयाला संपलेल्या कुस्तीमध्ये माळशिरसचा पोरगा आहे महादेव तसा. कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे, त्याबद्दल जेडी मीन्स वेळचे मालक सचिन जेरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. धन्यवाद. एक मिनिट सर, हा बोला. साहेब मेघादेवी देवस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते या ठिकाणी दोन मुलींचा सन्मान होत आहे. तसेच यानंतर कुस्ती लावण्यासाठी आमचे मित्र सहकारी 53 नंबर कुस्ती ज्यांनी 11,000 रुपये देणगी दिली ते गणेश भिलारेवाडी ही कुस्ती यानंतर कुस्ती लावण्यासाठी मैदानात थांबला. 2 मिनिट राजमाडिक हातवटीकर, हा राजमाडिक वेल्ल्याचा पैलवान आणि आकाशगुंड हातवटीकर सातारा तालीम संघ सातारा. मान्यवरांना विनंती करतो पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण आकडे द्या. यानंतर अर्जुन शेठ भिलारे
पैलवानांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. एक छोटासा सत्कार समारंभ या पैलवानाचा या ठिकाणी होत आहे. आपल्या वेल्हे तालुक्याचा भूषण पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय विलास बापू नरवडे यांची कन्या पैलवान रिंकू नरवडे आणि कोंडावडे गावचे सुपुत्र विश्वास शेठ खोपडे यांची कन्या, तिचं नाव माहीत असल्यामुळे त्यांच्या वडिलांचं नाव घेतोय. त्या दोघींचा या ठिकाणी सन्मान होतोय ग्रामस्थांच्या वतीनं. हायकोर्टचे वकील सन्माननीय मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सन्माननीय सीतारामजी पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सोलोनी पैलवान सोलोनी खोपडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कृपया दोघींना विनंती आहे. बळा चला लवकर. कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे, त्याबद्दल गणेश अण्णा बिधारे सरपंच रुळे यांच्याकडून कृष्णा राऊत, अनिकेत तनपुरे, सार्थक दानवले, प्रतीक वाघमारे, आदित्य गुरव पाडे. चला लवकर पैलवान. यानंतरच्या कुस्तीसाठी उद्योजक गणेश शेठ कदम, ॲडव्होकेट गणेश शेठ कदम, सन्माननीय ऋषिकेशदादा जाधव, संकेत शेठ कोंडे, सन्माननीय सागर शंकरराव बोरेकर, नितीन शेठ साबळेवाडी, सन्माननीय अक्षय शेठ गुरु, रुद्र शेठ गुरु या मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आकडे जायच्या पुढची कुस्ती लावण्यासाठी अक्षय गुरु, सोनू कदम, सलोनी, त्याचप्रमाणे रुद्र गुरु यांचे सर्वांचे याच्या वतीने सलोनी खोपडे यांना उद्योजक प्रवीण शेठ खोपडे आणि उद्योजक भाऊ खोपडे, औषध कोळीकर आणि कुस्ती आखाड्यात चालू होते. एक मुलींची कुस्ती, पण त्या मुलींच्या कुस्तीत तगडी कुस्ती. सुजाता पाटील ना तुझं नाव? कर्नाटकची कन्या सुजाता का तू? हा, मराठी समजतं ना? हा, ओके. आणि तिच्यावर लढणारी मुलगी रिया भोसले, हातवरती का? महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी कुस्ती चालू झालेली आहे. कुस्तीला सुरुवात आणि सीताताई नंदुरबार कोळे पंचायत समिती सदस्य वेल्ला यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या कुस्तीसाठी धन्यवाद. संकेत सर, हा. या कुस्तीसाठी मी आमंत्रित करतोय तानाजी रेणुसे अनिल पाटील यांचे 500, विष्णू जेने यांचे 500 रुपये. राज पैलवान इकडे या. कुस्तीला कुस्ती चालू आहे. कुस्तीला सुरुवात झाली. मुलींची कुस्ती आहे. पण मुलींच्या कुस्तीमध्ये दोन्ही मुली अतिशय टॉपर आहेत. 47 नंबर कुस्ती आखाड्यात चालू होते. तिकडं कुस्तीला सुरुवात होते 47 नंबरच्या. या कुस्तीसाठी पाहुणे म्हणून आमंत्रित करतोय मार्गदर्शक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोपाळांना इंगुरकर, तसेच कात्रज संघाचे सामान्य अध्यक्ष माजी अध्यक्ष बाबाबापू पासरकर, सन्माननीय नितीन ढुके भाऊसाहेब यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी आकडे द्यायचं. तसेच सन्माननीय संतोष शेठ पवार उद्योजक यांना विनंती करतोय आपण आकडे द्यायचे. ओम दीक्षित हातवरती करा. हा वेल्ल्याचा पैलवान आहे. विघ्नेश पवार हातवरतीकर बहिणींचा पैलवान. अशी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सलामी दिली जाते. कुस्तीला सुरुवात होते. 47 नंबर कुस्ती पुकारलेली सुरुवात झालेली. 47 नंबर नंतर 43 नंबरची कुस्ती राहिलेली. सार्थक दानवले, प्रितेश वाघमारे, बाळासाहेब बोरेकरांचे 2000 रुपये. अनिकेत तनपुरे, कृष्णा राऊत, बापू सरगार, ओंकार निगळे, निखिल मांढरे, सुरज जवळकर, करण शेंडगे, नितीन रोमन, स्वराज गावडे, हर्षद सावंत, सौरभ गाडे, प्रथमेश माने, अभिष शेंडे, यश मुगदोम आणि
अजिंक्य सांगोर, प्रणव चोरगे, ओंकार जगताप, प्रणव तळपुरे, अभिन निवार, प्रथमेश धोनी. चला पैलवान आनंदा जाधव तयारी लगा, हरी गायकवाड. सर ओम दीक्षितच्या होणाऱ्या कुस्तीवर दत्ता देशपांडे निवडून 500 रुपये रोख. सन्माननीय पुढची कुस्ती लावण्यासाठी 43 नंबरची कुस्ती अक्षय गुरु यांच्याकडून 500 रुपये, ओम दीक्षित यांच्या कुस्तीवर 500 रुपये रोख. गणपतराव रेड्डी यांचे चालू कुस्तीला 200 रुपये देणार. तुम्ही नाव पुकारा. सार्थक दानोले आणि प्रितेश वाघमारे अशी 43 नंबर कुस्ती. सर एक मिनिट, ही कुस्ती लावण्याबद्दल मान्यवर बोलवतो. बट्टी वागदार ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय महाराज कोकाटे, हे पहा आपल्या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय लालाशेठ टेंडुसे, मनोहर दादा मयूर मनोहर बरड आणि पुणे जिल्हा बीडीसी बँकेचे माजी संचालक विद्यमान संचालक सन्माननीय रेवणदादा दारोडकर, तसेच सन्माननीय ही कुस्ती लावण्यासाठी मी पाहुणे म्हणून आमंत्रित करतोय मयूर मनोहरदादा बरड, सन्माननीय धनंजयबा जाधव उपसरपंच पट्टी वागदारा, सन्माननीय शिवाजीराव दुर्बीरकर, GR फिटनेस क्लब यांच्या सन्माननीय शिवाजीराव दुर्बीरकर. राजुरे आनंद जाधवला 500 रुपये बक्षीस. ही कुस्ती लावण्यासाठी धनंजयबा जाधव, प्रकाश शेठ देवबीरकर, सन्माननीय योगेश लुगडे. आपल्याला विनंती करतो की कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचे. संतोष अण्णा बांदर यांचा पुतण्या पृथ्वीराज बांदर सन्माननीय शिवाजीराव दुर्बीरकर, यांचा आखाड्यावरती सन्मान केला जाईल. आता सन्माननीय प्रकाशजी देवबीरकर, आणि संतोष अण्णांचाही सन्मान आखाड्यावरती होईल. सन्माननीय शंकररावजी पवार, 31 नंबर. पैलवान पृथ्वीराज बांदर गणेश शेठ निकम, US 19 कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचे. टॉर्ट इंडिया नेपाळ चॅम्पियनशिप 2025 ला झालेल्या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज बांदर यांनी सुवर्ण पदक मिळवलं. त्याबद्दल पैलवान पृथ्वीराज बांदर यांचा निगडे गावचा सुपुत्र आखाड्यावरती सन्मान होतोय. आणि संतोष बांदर त्यांच्या चुलत्यांचाही सन्मान इथं होतोय. व्हॅलेंटाईन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडचे मालक संतोष बांदर आणि श्री ज्ञानेश्वर चोरगे यांचा सत्कार या ठिकाणी आखाड्यामध्ये मेघादेवी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. कृपया त्यांना विनंती, कृपया सन्मान घेण्यासाठी आखाड्यामध्ये यायचे. आणि 1000 रुपयाचे बक्षीस आनंद जाधव पैलवानला संतोष शेठ बांदर यांनी 1000 रुपयाचे बक्षीस दिले आहे. केके सर, हा बघा. महाराष्ट्र केसरीसाठी जो मुलगा या ठिकाणी खेळलेला आहे, हो. प्रणव करजकर, त्याचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सन्मान होत आहे. मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशदादा पवार आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्याचा सत्कार होत आहे. प्रणव करंजकर पैलवान आखाड्यात या मानाचा फेटा बांधून सन्मान होईल. संतोष बांदर यांचे पुतणे पृथ्वीराज बांदर पैलवान यांचा या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करत आहोत. आणि मैदानवरती सन्मान होतोय संतोष शेठ बांदर, दाजी, इंडिया लिमिटेडचे मालक त्याला फेटा बांधा. वेल्डिंग किंग इंडस्ट्रीजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाला फार मोठं नाव केलं असे संतोष शेठ बांदर यांचा मानाचा फेटा बांधून आखाड्यावरती सन्मान संपन्न झालेला आहे. धन्यवाद. त्यांचा पुत्र प्रणव शेठ करजकर याचा या ठिकाणी पैलवान प्रणव करजकर याचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या खिशामध्ये हात घालून सन्मान करावा. नेपाळ येथे गोल्ड मेडल मिळालेला आहे. लगत लक्ष्मण महाराज, बांदर यांचे पुतणे लक्ष्मण सिकंदर शेख पैलवान मध्ये चला. संतोष भाऊ, त्याला माहित थांबवा. भारतातला 1 नंबरचा पैलवान आला, जरा त्याची माहिती सांगू दे की माझी विनंती आहे. सिकंदर शेख पैलवान, हे DJ म्युझिक. सिकंदर शेख पैलवान हातवरती करा. संपूर्ण हिंदुस्थान गाजवणारा या भारताचा एक स्टार सेलिब्रिटी पैलवान, महाराज केसरी, रोस्तम हिंद, महान भारत केसरी आणि
शिवराज बापू शेटकर संतोष तुफानी गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आता या ठिकाणी पुढील कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्राचे आपले पैलवान संतोष बापू दसोडकर डिसेंबर महिन्यामध्ये पंजाबमध्ये कुस्त्याचा सीझन चालू होता आणि एका फार मोठ्या संघर्षाला सिकंदरला सामोरं जावं लागलं. पंजाब मधल्या पैलवानाला सिकंदर ऐकत नव्हता, तिथे एक खटकारस्थान झालं आणि खोटे गुन्हे खोटा आरोप सिकंदरवरती झाला. पण या महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्राने उठाव केला आणि सिकंदरला त्यातनं बाहेर काढला. खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या पैलवानावर आज पंजाब हरियाणा सारख्या ठिकाणी अन्याय होतोय. आपला महाराष्ट्र कधी कुठल्या पैलवानावर अन्याय 1000 रुपये कुस्तीला सुरुवात होते. विजय राजवडे आणि श्रीधर पाटील अशी 24 नंबरची कुस्ती चालू होते. तर इकडे संग्राम दसवडकर आणि आर्यन भोसले 23 नंबर कुस्ती 23 नंबर विकास करंजकर आणि पैलवान नाथा चौगुले विकास करंजकर हातवरती करा विरुद्ध नाता चौगुले. कुठं आहे नाता? या कुस्तीसाठी पंच म्हणून काम करणारे सन्माननीय संतोषाप्पा दसोडकर यांना मॅगॅझिन दिवसाचे विश्वस्त सन्माननीय मनोज पांढरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस चांगले पंचगिरी केल्याबद्दल देण्यात येत आहे. कुस्ती लागते 23 नंबर विकास करंजकर विरुद्ध नाता चौगुले. बक्षीस आपण मध्ये देणार आहे. मांडवर या कुस्तीसाठी मांडवरून मांडवर थांबा जरा 2 मिनिट. आम्ही विक्रम राजवडे पैलवान विजय झालेल्या संपलेल्या कुस्तीमध्ये या कुस्ती पूजा राजवडीचा बंधू विक्रम विजय झाला सुनील भाऊ भरू व आणि पटेल यांनी 200 दिलेले पैलवानला बापूसाहेब फुले हे आणि राजाभाऊ पांगारे यांची कुस्ती पाच. लावण्यासाठी आघाडी दिली. नंदू शेटराव सर त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आघाडीमध्ये यायचंय. विकास करंजकर आखाड्यावरती कुस्तीला सुरुवात होते. नाता चौगुले बरोबर 23 नंबरची कुस्ती. तिकडे विक्रम विजय झालेला आहे आणि विक्रमचा बंधू आखाड्यात लढतोय. पंचाने फेरचा धावा विनंती. पाठीमागं प्रेक्षकांना कुस्त्या दिसल्या पाहिजे. आणि पैलवान सार्थक पवार संदेश दानवे नाता चौगुले याला हातवरती करा. नाता चौगुले चला लवकर. नाता चौगुले पैलवान कुस्ती नंबर 28 नंबरची कुस्ती आखाड्यात आलेली कुस्ती विरुद्ध अक्षय लगे मामासाहेब क्रीडा संकुल पुणे. अतुल पानसरे हातवरती करा. भागिंदर आणि अक्षय लगे चला लवकर. संदीप बापू राजकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे वस्ताद कुस्ती कोच आपण आखाड्यात या आणि झोळी पंचाचा निर्णय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये झोळी धावतील संग्राम दसवडकर संतोषाप्पा दसवडकर यांचा चिरंजीव विजय झाला. शुद्ध रसाळ बीजापोटी फळे मटणी गोमटे. आंब्याच्या झाडाला आंबेच लागणार, आंब्याच्या झाडाला काही निंबोळे लागत असतील काय. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी जय
गरीबागरीब पुरुषार्थ आणि मर्दोंकी जपली जाते. गरीबागरीब दादा शेखे मैदानात आला. आज सिकंदर शेख बरोबर टक्कर आहे. लाल टी शर्ट परिधान केलेला वेताळ उर्फ दादा शेखे सोलापूर जिल्ह्यातला माढा तालुक्यातला बेलवेड गावचा सुपुत्र आहे. मैदानावरती गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला सराव करतो. काकासाहेब पवार गोविंद तात्या पवार यांचा पट्टा आहे. दादा शेखे 2025 चा महाराष्ट्र केसरी मैदानावरती आलेला आहे. आज एक नंबरला लढणारा टाळ्या तरी करा की जरा. विक्रम राजुडे यांच्या कुस्तीसाठी संदेश शेठ, विजय राजुडे यांच्या कुस्तीसाठी संदेश शेठ शिवकर, मारुती शेठ केदारी, सागर शेठ सुतार, दिनेश शेठ सुतार आणि पंकज शेठ सनस यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. पुढची कुस्ती लावण्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुढची कुस्ती लावण्यासाठी शुभम मांडेकर, त्याचप्रमाणे अक्षय नांगरे, शिवबापू शंकर बागेगाव येथे वेल्हे तालुका, त्याचप्रमाणे गोपाळराव निंबुळकर यांनी आघाडीमध्ये यायचे. लवकरात लवकर सुरेश शेठ शिंदे खरीव यांनी या ठिकाणी आघाडीत जायचे. संदीप बापू राजकोट आखाड्यात या. इच्छा अतिशय सुंदर शाबास. की या कुस्ती लावण्यासाठी आघाडीत या. तिला तो जावा. तिला जा. शेतकरी हॉटेलचे मालक महेश शेटकर, आपण या आघाडीत या. नंबर कुस्ती आखाड्यात आलेली विकास करायचं. स्वप्नील पवार, प्रशांत पवार यांनी विकास करायचा हात वरती करा. विरुद्ध नाथात चौगुले हात वरती करा. कुस्तीला सुरुवात. माऊली कोकाटे, निशांत कुमार मैदानावरती येऊन जावा. नंबर 2 ला लढणारे पैलवान माऊली कोकाटे, निशांत कुमार मैदानावरती येऊन जावा. आणि सलामी दिली जाते. कुस्तीला सुरुवात होते. 20 नंबर कुस्ती मैदानात आलेली. पैलवान हर्षवर्धन पठारे हात वरती करा. हर्षवर्धन पंचायत समितीचे विश्वविद्यालय सदस्य गणेश शेठ दागडे यांचं मेघादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सदस्य स्वागत. नंबर किती? शुभम शुभम मगर आखाड्यात आलेला आहे. पंचायत समिती सदस्य सन्माननीय गणेशभाऊ जागडे आघाडीची निवड करावी. सरपंच संभाजी कुटवाड यांना विनंती करतो की आपण कृपया आखाडा लावण्यासाठी आखाड्यामध्ये कुस्ती लावण्यासाठी संतोष कुटवाड आपल्याला विनंती आहे. आता कुस्ती लढणार आहे हर्षवर्धन पठारे, बाबासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन आणि शुभम मगर काका पवार आणि पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात 20 नंबरची कुस्ती लढणार आहे. पुकार द्या, पुकार पैलवानाला पुकार द्या. पैलवान हर्षवर्धन पठारे आला. जाऊन घ्या. या पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय गणेश शेठ दागडे यांचं या ठिकाणी आघाडीवर आगमन होत आहे. पाटलांना विनंती करतो की आपण आघाडीला बघावी. आणि लागत असलेली कुस्ती 20 नंबरची कुस्ती पाहुण्यांच्या हस्ते चालू होते. भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित सदस्य भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित सदस्य गणेशजी दागडे या ठिकाणी आखाड्यासाठी उपस्थित राहिले. मेघादेवी देवस्थानच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करत आहे.
सलामी दिली जाते. ही कुस्ती लाव. किती नंबरची कुस्ती आहे? 20 नंबर 20. 20 नंबरची कुस्ती आहे. चला लाव. इकडे घे, YouTube कडे. YouTube कडे. पैलवान हर्षवर्धन पठारे, हात वरती करा मामासाहेब मोहोळ, विरुद्ध पैलवान शुभम मगर, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन. अशी कुस्ती चालू होती. मान्यवरांच्या शुभ हस्ते सलामी झालेली. कुस्तीची सलामी झालेली. कुस्तीला सुरुवात झालेली. शेवटचा अत्यंत बहुमोलाचा एक श्री गोळे वाजता गोरखभाऊचे 1000 रुपये त्या कुस्तीसाठी. कुस्ती झाली तर श्री गोळे वाजता गोरक्ष भरो यांचे 1000 रुपये. गोळे वाजता प्रेरणा एक कुस्ती कोच तुषारजी गोळे यांनी पुढील कुस्ती पाहण्यासाठी आखाड्यावर यायचे. चालू आहे. समोर झालेल्या कुस्तीमध्ये अमोल वालगुडे यांच्या कुस्तीवरती एमपी प्रॉपर्टीचे सूरज चोरगी पैलवान चला ताबडतोब. यांच्याबरोबर 5000 रुपयाचं इनाम. आणि युवराज कोपडे चला ताबडतोब. सूरज चोरगी, झाली तर युवराज कोपडे 19 नंबर. 500 रुपये. इरफान तांबडे यांचे 500 रुपये अमोलच्या कुस्तीवरती. निलेश शेट्टी म्हणजे 1000 रुपये. शबास. ठिकाणी झाली हो तर हो तिकडा चकार गाड 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 फिरायला लागलं. एक पटाला लागलेला आहे प्रतिस्पर्धी. आणि दीपकचा 1000 रुपयाचं इनाम. शबास. कुस्ती निकाली झाली. हो. कॅमेरामन जरा आता इथून पुढे सावध राहा बरं का. हा. पॉइंटर सोडा. शेवटचे अत्यंत बहुमोलाचे 30 सेकंद. पैलवान गोरखभाऊ बोरुच्या कुस्तीला पंच आहे. 30 सेकंद. एक सेकंद भूतकाळात जमावायला लागला. वक्त किसी का इंतजार नहीं करता हूं. आणि संतोष अप्पा दसवडकर यांचा पट्टा अमोल वालगुडे अनमोल कामगिरी करून विजयी झालेला आहे. ज्यांनी पैसे कमवून गेले त्या माननीय शंकरराव मांडेकर यांचं मेघादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सहर्ष स्वागत. मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी बहुतेक स्वागत करायचे. वेला मुळशी तालुक्याचे विद्यमान आमदार शंकरराव हिरामन मांडेकर यांनी आमच्या देवस्थानला 1,00,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मेघादेवी देवस्थानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे 30,00,000 रुपयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष किरणभाऊ राऊत, त्याचप्रमाणे विद्यमान पंचायत समिती सदस्य विश्वचरण सोलंकर गंगावेल सलीम कोल्हापुरी. देवस्थान ट्रस्टच्या वतीने सहर्ष स्वागत. पैलवान विश्वचरण सोलंकर टाकळीचा पैलवान. विकासासाठी 30,00,000 रुपयाचा देणगी निधी या ठिकाणी शंकरभाऊ मांडेकर यांच्या
विश्वस्त यांनी आखाड्यामध्ये यायचं. सुंदर असा मानाचा फेटा बांधून आमदार शंकरभाऊ मांडेकर बोरविल्ला मुळशी यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने आखाड्यात केला जातोय. तर इकडं गंगा विस्तारीचा विश्वचरण सोलंकर ट्रस्टचे अध्यक्ष विजय झाले. सन्माननीय प्रकाशदादा पवार आणि सर्व ट्रस्टी आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शंकरभाऊ मांडेकर यांचा सन्मान करत आहोत. प्रकाशदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी शंकरभाऊ मांडेकर यांचा सन्मान करायचा आहे. मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशदादा पवार यांच्या हस्ते बोरवेला मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद भाऊ. आमच्या जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी उपस्थित झाले जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तानाजी बापू मांगडे यांचा मेघादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान स्वीकार करायचा आहे. हे पहा प्रथमेश पडोस आणि उमेश चव्हाण हात वरती करा. शाहू आखाडा कोल्हापूर अशी 5 नंबरची कुस्ती. तानाजी बापू मांगडे पैलवान तानाजी बापू मांगडे बापूंच्या शुभास्ती नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य बापूंच्या शुभास्ती सलामी झालेली. अक्षय नागरे पैलवान या गोष्टीवर पंच अक्षय नागरे अक्षय नागरे पैलवान यांची 5 म्हणून नियुक्ती. शिस्तबद्ध मैदान खट्ट आणि कसेल कुस्त्या जोडी जोड तोडी तोडाच्या कुस्त्या राहुल सोळा आलेला आहे. विक्रम घोरपडे चला लवकर. दंड ठोकला आणि कुस्तीला सुरुवात झाली. दोन्ही पायाला डिकॅप लावलेला उंचीला जवळ असताना पैलवान उमेश चव्हाण पंढरपूर तालुक्यातला पैलवान आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीत आलेला आषाढी आणि कार्तिकीला पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला हजारो वारकरी पंढरपूरला जातात. त्या पंढरपूरवरून आलेला उमेश चव्हाण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गौरागंगा तेव्हा होती चंद्रभागा. युगे 28 विटीवर उभा 28 युग झालं विटीवर उभा आहे. कटेवर हात आहे तो पंढरीचा पांडुरंग. त्या पंढरपूरवरून आलेला उमेश चव्हाण आणि समोरचा सतपाल सोनटक्के माळशिरस तालुक्यातला मेडलचा पैलवान शिवणी तरी माक्रोज अशी कुस्ती चालू झालेली. पाहुणे बरोबर बारको या कुस्तीसाठी तरुण संकुलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोषाप्पा दसोडकर, सन्माननीय अमृताना कांबळे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांचे वडील, सन्माननीय राजेश्वर पांघरे यांच्याकडून के सरांना 500 रुपये. सन्माननीय उल्हासबापू नलावडे तसेच सन्माननीय बाबासाहेब चोरगे या मान्यवरांना विनंती करतो की ही कुस्ती लावण्यासाठी आले यायचे. पलीकड कुस्ती लागते कालीचरण सोलंकर आणि पवन कुमार. कालीचरण हात वरती करा. माडा तालुक्यातला टाकळीचा पैलवान पंचायत समितीचे निवडणुकीचे वर्षात सदाव सोलंकरचा चिरंजीव गंगावी साहेब कोल्हापूर आणि पवन कुमार हात उपर केली. मामासाहेब पवन कुस्ती केंद्र हरियाणाचा पैलवान अशी कुस्ती चालवते. पंचायत
सोलनकर महाराष्ट्र गंगावेश स्थळी कोल्हापूर कुस्तीला सुरुवात. तगडी कुस्ती लागलेली. कालीचरण सोलनकर 5 वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नंबर काढणारा पैलवान वस्ताद झुंजार सोलनकर यांचा चिरंजीव आणि हिम्मत भाऊ सोलनकर यांचा पुतण्या गंगावेश तालमीला सराव करतो. विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा आहे आणि पवन कुमार हरियाणाचा पैलवान आहे. काळी लाख परिधान केलेला संदीप बापू राजकर कुस्तीसाठी पंच आहे. अक्षयभाऊ नांगरे म्हणून पंचावन्न या कुस्तीसाठी काम करत आहे. किती सर हा बोला की. त्यांना विचारा, 2 पैलवान उभे आहेत, त्यांच्या कुस्तीचं काय करायचं ते नसतील तर त्यांचा निकाल देऊन टाका ग्रामस्थांना विचारून. यस यस. हे पहा, विक्रम भोसले पैलवानसाठी शेवटचा पुकार. विक्रम भोसले खवासपूर हा पैलवान गैरहजर असल्यामुळे पंच कमिटी जो निर्णय घेतील, ग्रामस्थ जो निर्णय घेतील, तो निर्णय प्रशासनाने मान्य करायचा आहे. सर्व कुस्ती शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की या आखाड्यामध्ये शेवटची जी कुस्ती होणार आहे, या कुस्तीसाठी पंच म्हणून भोरवेला मुळशीचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर हे पंच म्हणून काम करणार आहेत. वा, याच लाल मातीनं देण दिलं, धाडस दिलं, लढण्याची ताकद दिली असे शंकरभाऊ मांडेकर त्यांचं कुस्ती आणि वारकरी संप्रदाय या दोन्ही क्षेत्रावर फार मोठं प्रेम असे शंकरभाऊ मांडेकर आमदार भोरवेल्ला मुळशी पंच म्हणून. 3 कुस्त्या चालू आहेत, मोठ्या जोडीच्या कुस्त्या चालू आहेत. एक कुस्ती संपल्यानंतर कुस्ती चालू करा. हा राहुल पाठीमागे ये. डोळे सर नाव विचारू त्यांना सांगा. नाव विचारा खूप पैलवानाचे. पैलवानाची नावं. पैलवान लागत असेल कुस्ती राहुल सो हातवटीकार आणि विक्रम घोरपडे. समिती सदस्य सन्माननीय संदीपभाऊ कुटवड, तसेच नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सन्माननीय सीताताई नंदकुमार खुळे आणि सन्माननीय वेल्लेदार राष्ट्रवादी काँग्रेस शबास अली बद्दार आणि कुस्ती लावण्यासाठी किरण भाऊ राऊत. किती सर हा बोला. या मेघादेवी यात्रेनिमित्त या यात्रेच्या इलेक्शनमुळे 2 तारखा बदलल्या झाल्या आणि या यात्रेचा पूर्ण प्रोग्राम करण्यासाठी आमच्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशदादा पवार आणि त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ यांनी अतिशय परिकष्ट केले. प्रत्येक पैलवानाच्या तारखा बदलल्या, प्रत्येक कार्यक्रमाच्या तारखा बदलल्या बरोबर. आणि अतिशय पराकष्ट करून हा कार्यक्रम इथपर्यंत यशस्वी करण्यासाठी त्यांनी ज्या मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे काम केलं त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने सगळे ग्रामस्थ आणि मेघादेवी देवस्थानचे विश्वस्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांतर्फे सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. तसं हे मैदान 7 तारखेला होणार होतं. जिल्हा परिषद पंचायत समिती संदीप कुटवड, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांच्याकडून 500 रुपये आलेले. धन्यवाद. गुन्हा ना नाही घडत तर आम्ही ते इनाम घ्यायचं. तुम्ही गुन्हा घडत नसाल तर आम्ही ते इनाम घ्यायचं. हा काय करणार आहे? गुन्हा घडणार आहे का? पाऊण तास लढताय. विक्रम भोसले पैलवान. सन्माननीय पायगुडे भावनं आपलं या ठिकाणी सरचे स्वागत. आमचा नियम आहे पाऊण तास खेळला तुम्ही गुन्हावर खेळायचं, नाही तर आम्ही ते इनाम घ्यायचं. सन्माननीय उद्योजक नितीन शेठ पायगुडे आपलं या ठिकाणी सरचे स्वागत. संतोष आप्पा दसवडकर यांकडून के सरांना 500 रुपये. लावा कुस्ती या मांडवर या भाऊ किरण भाऊ या.
कुस्तीला सुरुवात होते. लागत असलेली कुस्ती पैलवान राहुल सोळ विरुद्ध विक्रम घोरपडे अशी कुस्ती लागते. किरण भाऊ राऊत, संतोष अप्पा दसवडकर, नंदू काका कोळे, संदीप कुटवार यांच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. प्रशांत माईकडे, प्रशांत जगताप कमिटी बोलवते, माईशी संपर्क करा. यानंतरच्या कुस्तीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य तसेच ज्यांनी या संपूर्ण यात्रेमध्ये तनमन अर्पण केलेले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी आकडे द्यायचे. मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशदादा पवार, उपाध्यक्ष श्री सुनील भाऊ गुरु, राजशेठ पागारे, विलासशेठ पागारे, संजय शेठ पवार पाटील, प्रमोद शेठ पवार पाटील, खंडूशेठ गायकवाड, सन्माननीय कैलाशेठ बोराणे, बापूशेठ साबळे, अनिलशेठ पवार पाटील, विष्णुशेठ जेदे, चला पैलवान सर्व मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यांनी यानंतरची कुस्ती लावण्यासाठी आकडे द्यायचे. निशांत कुमार माऊली कोकाटे आणि 1 नंबरचे पैलवान सिकंदर शेख आणि दादा शेखी तयारीला लागा. तीन कुस्त्या चालू आहे, डाव प्रतिडाव चालू आहे. मैदान खचाखच भरलेलं आहे. पलीकडे कालीचरण सोलनकरनी कब्जा घेतलेला आहे पवन कुमारचा. इकडं पैलवान विक्रम घोरपडे आणि धनाजी कोळेची कुस्ती चालू आहे. पलीकडे सतपाल सोनटके आणि उमेश चव्हाण अशी कुस्ती चालू आहे. महाराष्ट्रातली नंबर 2च्या जोडीतली ही सगळी पोरं. पैलवान कुठल्या गावचा, कुठल्या तालमीतला, हे कुस्ती क्षेत्र असं आहे. इथं जात पात काही पाहिलं जात नाही. कोई राम बोलो, कोई रहीम बोलो, दोनों का मंजिल एक होता है. विविध तो एकता, त्याचं नाव कुस्ती आहे. स्वबळावर, स्वतःच्या कष्टावर संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करणारे हे पैलवान. पैलवानची गरीबाघरी जपली जाते. हा एक इतिहास आहे, एक वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत जेवढी मोठी पैलवान. धन्यवाद. 3 कुस्त्या चालू आहेत मैदानमध्ये. डाव प्रतिडाव चालू आहे. 2 कुस्त्या राहिलेले, नंबर 1 आणि नंबर 2. नंबर 2च्या कुस्तीचे पैलवान माऊली निशांत कुमारजी पैलवान मैदान पे आहे. पलीकड आकडे लावण्याचा प्रयत्न सतपाल सोनटकेचा हुकलेला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य माननीय अमोल शेठ नालावडे यांचं मेघादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. अमोल शेठ नलवडे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे. किचे सर, बोला. सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य अमोल शेठ नलवडे यांनी गेल्या वर्षी अख्ख्या मंदिराला सुशोभित करण्यासाठी 2 लाख रुपयाचा निधी स्वतः दिलेला आहे. वा वा. आणि यंदा 2.25 लाख रुपयाचे सोलर प्लॅन त्यांनी मंदिरासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. आम्ही मेघादेवी देवस्थान ट्रस्ट त्याचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. अमोल शेठ नलवडे जिल्हा परिषद सदस्य. खरोखर का जगायचं आणि कशासाठी जगायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय जोपासायचं हे कळणारी माणसं अमोल शेठ नलवडे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं मेघादेवी ट्रस्टच्या वतीने सहर्ष पेटवले कुठं असेल तर आपण एक फेटा बांधून त्याचा सन्मान करायचा आहे. पेटवले 3 कुस्त्या चालू आहेत.
मेंगादेवी त्यांच्यासोबत मंदिरावर सोलर करण्यासाठी अमोलशेठ नगवटे यांनी 2.5 लाख रुपयाची देणगी दिली. देवस्थान ट्रस्ट आपले मनपूर्वक आभारी आहे. पुणे जिल्हा परिषदचे सदस्य सन्माननीय अमोलशेठ नगवटे यांचं या ठिकाणी मेंगादेवी देवस्थानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. भेटले गेले कित्येक हो भेटले भेटले आपल्या देवस्थानाचे भरपूर अशी मदत करताय. नितीन गोसाव हरियाणाचे कुस्तीकोच बाबासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र यांचा सन्मान होईल. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सागर शेटमोळेकर यांचंही मेंगादेवी देवस्थान ट्रस्टचे शबास आणि इमानदार मान्यवर पाहुणे आखाड्यात आलेले आहेत. अमोल सहित नलवडे जिल्हा परिषद सदस्य पुणे आखाड्यावरती सन्मान संपन्न होतोय. तिकडं दोन्ही पैलवानला संदीप बापू राजकर समज देत आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय अमोल भाऊ नलवडे यांचा सत्कार या ठिकाणी मेंगादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशदादा पवार यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन दादांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. या कुस्ती लावण्यासाठी मेंगादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशदादा पवार, मेंगादेवी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील गुरु, सुनील भाऊ गुरु, कार्याध्यक्ष संदीप शेठ नगिने, त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्टचे सचिव सुनील राजवडे, त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थांनी या आखाड्यामध्ये यायचे. शिवाजीराव नलावडे उपसरपंच यांचं मेंगादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान होतो. उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी केचे सरांना 1000 रुपये देण्यात आलेले आहेत. संतोषजी मोरे कलिंदा मेंगादेवी देवस्थान ट्रस्ट यांनी पुढील कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय. शेवटच्या फक्त 3 कुस्त्या लावले तरी सर्व ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ आणि यात्रा कमिटी 3 कुस्त्या सर्वांना बघायच्या, तरी सर्वांनी एकाकडे बसून घ्यायचे. यानंतर ती कुस्ती लावण्यासाठी मेंगादेवी देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य कृपया आपण या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी यायचे आणि यानंतर प्रशांत जगताप हा वेणकोबा तारे विचलकरंजीचा पैलवान आणि शुभम कोळेकर आरेवाडीचा पैलवान गंगावे साहेब कोल्हापूर. या कुस्तीनंतर माऊली कोकाटे आणि यशवंत कुमार अशी कुस्ती लढणार आहे. फोटोग्राफर ग्रामस्थ मंडळी यानंतर प्रमुख सूचना देऊन खाली बसून घ्या. पंच पिंपळा गणेश शेठ जावळे पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टी यांच्याकडं चालू कुस्तीत जो पहिला विजयी होईल त्याला 2000 रुपयाचं बक्षीस तुमच्याकडे असावं. कृपया स्टेजवरची मंडळी कृपया खाली बसून घ्या. अतिशय प्रेमी कुस्ती चालू आहे. चकार कर फिरायला गेला आहे. प्रशांत जगताप विरुद्ध शुभम कोळेकर अशी कुस्ती मैदानात एकच चालू आहे. पंच फिरते राहा कृपया. काय की पाटील बरं 2 मिनिटं होते मागचे लोक थोडंसं एक्साइट आहे मुलं. माऊली कोकाटे चला लोक निशांत कुमार आणि हाताची नवदर करतोय प्रशांत, खालून निघण्याचा प्रयत्न करतोय शुभम अशी कुस्ती असं मैदान आणि किस्सा हाताची नवदर काढलेली आहे. काहीतरी घडणार आहे. पापण्या मिटू नका कोणी.
जास्त वरती घेऊ नको. हा शबास. या ठिकाणी एक नंबरची कुस्ती लागण्या अगोदर संपूर्ण भारतभर त्यांनी ही कुस्ती पोहोचवण्याचं काम आई मेघाईची यात्रा संपूर्ण भारतामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. ते युट्यूबर ज्ञानेश्वर आश्रमाची रूपरेषा आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवणारे श्री सुंदर शेठ टिकणारे आमचे फोटोग्राफर सुरेशभाऊ रेणुसे यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं एक नंबरची कुस्ती लागण्या अगोदर या तिन्ही मान्यवरांच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होणार आहे. धन्यवाद. आणि कब्जा घेतलेला आहे प्रशांत जगतापने. हाताची नौंदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. हाताची नौंदर काढलेली हजारो प्रेक्षकांचं लक्ष कुस्तीकडे लागलेलं आहे. माऊली कोकाटे आत या. निशांत कुमार चला आत या. हा ठीक. समोर चालू असलेल्या कुस्तीवरती उद्योजक संदेश शेळकर यांचं 200 रुपयाचे इनाम या ठिकाणी आलेलं आहे. चालू कुस्तीसाठी निखिल गायकवाड उपसरपंच संकेत कोंडे आणि ज्ञानेश्वर गुरु यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे विजेत्या पैलवानसाठी. समोर झालेले जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय आमचे मार्गदर्शक अमोल भाऊ नलावडे यांच्याकडून चालू कुस्तीवरती 1000 रुपयाचे इनाम देण्यात आलेलं आहे. शाबास. टाळ्या. आणि मोठ्या तर्फेने खालून निघालेला आहे शिवम कोळेकर. चालू कुस्तीवरती पैलवान करण राजुडे यांचं 500. दोघांचं चांगलं नाव आहे. दोघांचे त्यांच्या वजन गटामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नंबर आहे. अशी कुस्ती लागलेली प्रशांत जगताप हा इचलकरंजीला सराव करतो. कोल्हापूर महापौर केसरी अमृता बाबा भोसलेचा पट्टा आहे. तर शुभम कोळेकर गंगावेश तर्फेला सराव करतो. विश्वास हरगुले यांचा पट्टा आहे. छडी टांग लावण्याचा प्रयत्न हुकला आणि कब्जा घेतलेला प्रशांत जगतापने शुभम कोळेकरचा. असं मैदान, असं प्रेक्षक आणि असे पाहुणे खरोखर प्रत्येक वर्षी आणि सरावाप्रमाणे मेंगाई देवस्थान ट्रस्ट वेल्ला समस्त ग्रामस्थ वेल्ला श्री स्वयंभू मेंगाई देवी यात्रा उत्सव. हा यात्रा उत्सव 400 वर्षापूर्वी शिवप्रभूंनी चालू केला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती स्वराज्याचं तोरण बांधलं वयाच्या 16व्या वर्षी आणि या मेंगाई देवीचा यात्रा उत्सव चालू केला. 400 वर्षाची परंपरा आपल्या पूर्वजांनी आतापर्यंत जपली. आज आपण जपण्याचं जोपासण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे आणि पुढच्या पिढीला जपण्यासाठी आदर्श देतोय आपण. गावोगावी यात्रा जत्रा होतात. ही परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली. आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी 2 दिवस आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रावळे एकत्र यावे म्हणून ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या. आणि ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, देवाचा छबिन असेल, कीर्तनाचा कार्यक्रम, भारुडाचा कार्यक्रम, पण यात्रेची सांगता कुस्ती मैदान होत असते. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली आणि गाव तिथं तालमी उभा केल्या. पहाटे 4 वाजल्यापासून तरुण पोरं तालमीत जाऊ लागली, गाम गाळू लागली, शब्दो वाजायला लागली. गावाची तरुण पोरं निरोगी निर्विष्णी झाली. ही काळाची गरज आहे. आज संपत्ती महत्वाची राहिलेली नाही, संतती महत्वाची आहे. ही वस्तुस्थिती आहे. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या 2 गोष्टींच्या आधी गेलेला आहे. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक जणच महाराष्ट्र केसरी होतो असं नाही. कोण किती मोठा पैलवान होय, ज्याच्या त्याच्या नशिबाचा वाद घुटणं ठेवलं, पण समाजात वागायचं कसं आणि जगायचं कसं शिकवते ही लाल माती. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्मदिनी जोपासायची असतात. 2 नंबर कुस्तीचे पैलवान माऊली कोकाटे, तुला बऱ्याच वेळ पुकार केला. आला आला आला. सॉरी गणेश शेठ जागळे पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टी यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. रुपेश शेठ राजुडे
हवालदार कडून चालू कुस्तीवरती 200 रुपये. संतोष अप्पा आपल्याला विनंती, आपण आखाड्यात या, आपली पंच म्हणून नियुक्ती असेल. जरा समोरच्या साईडला बसता का जरा, मला कुस्ती दिसत नाही. गोपीचंद मोरे यांच्याकडून चालू कुस्तीवरती 200 रुपये. शिवम शेठ दगिरे यांच्याकडून चालू कुस्तीवरती 200 रुपये. निशांत कुमार आणि निशांत कुमार पैलवानी यांच्याकडून 100 रुपये. 200 रुपये बक्षीस ठिकाणी बक्षीस आहे. पैलवानाच्या खुराकात भर पडावी, त्याची जोड वाढावी म्हणून हे दिलेलं दान आहे. दिलेलं दान सत्पात्री असावं. ते पुण्यात्मक पुण्य घडत असतं. दान सत्पात्री असेल तर निशात आला. त्यावर तोला मोलाचा एक कवळा दिलवा पोरगा निशांत कुमार मैदानावरती आलेला आहे. वय वर्ष अवघड 26 आहे. जायचं का बिघडायचं हे मुलांनी ठरवायचं असतं. आज संपलेल्या कुस्तीमध्ये कोल्हापूर महापालिका शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असंख्य मुलांच्या पदस्पर्शात पावन झालेल्या वेंकट देवी उत्सवानिमित्त साराभागप्रमाणे या ठिकाणी हा कुस्ती आखाडा होत असताना सर्व उपस्थित कुस्तीजनांचं राजगड तालुक्याच्या वतीनं वेल्हे गावच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. अतिशय पवित्र असा तालुका, ज्या ठिकाणी स्वराज्याची राजधानी म्हणून राजांनी गेल्या 27 वर्ष या ठिकाणी राज्यकारभार पाहिला. स्वराज्याचं पहिलं तोरण गडावर बांधलं गेलं. अशा पवित्र भूमीमध्ये हा कुस्ती आखाडा गेली अनेक वर्ष गावच्या माध्यमातून अतिशय आनंदाने साजरा केला जातो आणि अतिशय वेगळी कुस्ती स्पर्धा त्या ग्रामीण भागामध्ये करण्याचे काम या ठिकाणी सर्व ग्रामस्थ करत असतात. आणि तर हा उत्सव या ठिकाणी होत असताना राज्यभरातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. आणि त्या ठिकाणी सर्वांचं श्रद्धास्थान वेंकट देवी या ठिकाणी आहे. अनेक भाविक येत असताना आज या कुस्ती स्पर्धा गेली अनेक वर्ष कुस्ती स्पर्धेला येतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दरवेळेस नवीन नवीन काहीतरी आणण्याचं काम अनेक ग्रामस्थ करत असतात. धन्यवाद व्यक्त करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही आशीर्वाद दिला आणि या कामाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. स्वर्गीय नामदार राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी मला उमेदवारी दिल्यानंतर मी सर्व राजकीय पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर यावेळेस सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला त्या भागाचं जी संधी दिली त्याचं सोनं करण्याचं काम तुम्ही सर्व ग्रामस्थांनी रामगणवासियांनी केलं. या भागात असताना या भागातले रस्ते असतात, लाईटचे प्रश्न असतात, शाळेचे विषय असेल, शिक्षणाचे विषय असेल, आरोग्याचे विषय असेल, वाव मिळावा आणि आपल्या भागातील लोकांना उत्पन्नाची साधनं मिळावी या ठिकाणी काम करतोय. आज या ठिकाणी अनेक छोटे मोठे गोरगरीब लोक या ट्रस्टच्या माध्यमातून येत असताना त्या ठिकाणी सभामंडप व्हावं, जेणेकरून गोरगरीब लोकांना भविष्यात त्यांच्या मुलामुलींचा काही कार्यक्रम असेल किंवा कुठल्याही सामाजिक कार्यक्रम घेत असताना त्याला एक फायदा व्हावा म्हणून या ठिकाणी सभामंडप उभं करत असताना आता 30 लाख रुपये मंजूर केले, अजून 20 लाख रुपये या ठिकाणी देणार आहे. 50 लाख रुपयाचं समाज या ठिकाणी उभं करणार आहे. त्यामुळे तालुक्यात जाणारा
कुस्तीसाठी पंच आहे. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. आता पुढे उभा राहिलेले खाली बसा आणि या कुस्तीसाठी योगेंद्र ग्राफी दर्शक 200 रुपये बक्षीस विजेत्या पैलवानसाठी. सन्माननीय स्वागत. कुस्ती चालू झालेली नंबर 2 ची कुस्ती या मैदानामध्ये निशांत कुमार विरुद्ध माऊली कोकाटे अशी कुस्ती लागलेली. असा जर म्युझिकचा आवाज आला तर जेणेकरून त्याचं लक्ष केंद्रित विकेंद्रित होऊ नये, त्यामुळे फक्त आपण शांतता राखून कुस्ती तेवढी बघा. कुस्ती सोपी नाही. दोन्ही पैलवान तुल्यबळ बरोबर आहे का? त्यामुळं या कुस्तीचा आनंद सगळ्यांना घेऊ द्या. आतापर्यंत कुस्त्या झाल्या, आपल्या म्युझिक मुळे फार आनंददायी वातावरण निर्माण झालं, पण इथून पुढे जरा थोडं म्युझिक थांबव अशी माझी विनंती आहे. पैलवान निशांत कुमार पासून 2022चा 7चा अधिवेशन झाल्यापासून या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक चर्चेत आलेला पैलवान अशी कुस्ती चालू आहे. तुफानी फाईट चालू आहे. नंबर 1 चे पैलवान दादा शेळके विरुद्ध सिकंदर शेख. दोन्ही पैलवान आणि ठोक लावण्याचा प्रयत्न होता. दरम्यान कुस्ती कडे लागलेली आहे. हुकमी नाव आहे हुकमी माऊलीचा, पण समोरचा काही कच्चा नाही. तोही त्याच तोला मोलाचा पैलवान आहे. अशी जबरदस्त कुस्ती गणेश शेठ जागडे पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टी यांच्याकडून विजेत्या पैलवानला 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. कोण विजय होणार आणि संदीप बापू राजकर यांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न झालेला आहे. चालू कुस्तीला जयसिंग बाबा अरगुडे लोगाव याच्याकडून 500 रुपये इनाम आलेले आहे. विजेत्या पैलवानाला 500 रुपये इनाम आलेले आहे. शाबास. विश्वकर्मा फाउंडेशनचे सचिन शेठ केदारी, मारुती शेठ केदारी यांचे 500 रुपये. एमपी प्रॉपर्टीचे मालक सन्माननीय हो 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 5000 रुपये. गणेश शेठ सुतारांचे 100 रुपये. सध्या शेठ शिवकरांचे 500 रुपये. यानंतरची कुस्तीसाठी मी मान्यवर करून मेघादेवी देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त विडले पोलीस स्टेशनचे सन्माननीय अधिकारी, सन्माननीय शेवते साहेब, सन्माननीय देशमुख साहेब आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांना या ठिकाणी कुस्ती अटीतटीची चालू आहे. साहेब, सन्माननीय आकाश पाटील साहेब या सर्वांना या ठिकाणी शेवटची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावर आमंत्रित करत आहोत. हॅलो, या ठिकाणी कुस्ती आखाडा कसा झाला यासाठी संदीप राजकर आपल्याला 2 शब्द सांगतात. हे पहा, संदीप बापू राजकर त्यांचा परिचय करून देतोय. ते सांगली जिल्ह्यातले गडेगावचे भारतीय विद्यापीठामध्ये सर्व्हिसला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे ते कोच आहे. या ठिकाणी या मैदानाला प्रत्येक वर्षी संदीप बापू राजकर हजर असतात आणि खऱ्या अर्थानं अन्यायाविरुद्ध लढा देणारा माणूस संदीप बापू राजकर यांच्याकडून चालू कुस्तीसाठी 2000 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे आणि कॉमेंट्रीसाठी 1000 रुपये बक्षीस. धन्यवाद. बापू बोला. आज या ठिकाणी मेघादेवीच्या आशीर्वादाने दरवर्षी कुस्ती मैदान होतं. या कुस्ती मैदानाला आवर्जून आम्ही येतो. या भागातील लोकांचा सन्माननीय बापू आपल्या स्वागत. दूध व्यवसाय आणि भात व्यवसाय ही लोक सर्वसामान्य, पण या ठिकाणी काटा मैदान कसं होईल. महाराष्ट्राची चर्चेची कुस्ती आहे, चांगली कुस्ती आहे. तीच कुस्ती या मैदानाला दरवर्षी घेतात. या तुमचं काम आहे चांगले दिवस आलेल्या पैलवानकीला टिकवणं. म्हणून 99% महाराष्ट्रात कुस्त्या घेतल्या. आजची कुस्ती
थोडं पण नाही, संपूर्ण आयुष्यच दान मातीत गेले. चालू गोष्टीवरती वेल्ल्याचे माझे उपसरपंच टिकीचे गायकवाड यांचे 1000 रुपये, संकेत शेटकोट यांचे 1000 रुपये, ज्ञानेश्वर फुले यांचे 1000 रुपयाच्या बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. एक नंबरच्या गोष्टीला बोलायचं. संतोष डिंबळे, धनंजय डिंबळे, प्रवीण डिंबळे, समीर डिंबळे, तन्मय डिंबळे आणि आदित्य डिंबळे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत. नंबर 2 ची कुस्ती सुरू आहे. या मैदानामध्ये हळूहळू दोघांची मस्करी तापायला लागलेली आहे. माऊली कोकाटे आणि निशांत कुमार अशी कुस्ती चालू आहे. आता संदीप राजकर बापूंनी सांगितलं, महाराष्ट्रातल्या पैलवानांनी महाराष्ट्रातल्या पैलवान बरोबर लढायला पाहिजे. काळाची गरज आहे. महाराष्ट्रातला पैसा पंजाब, हरियाणा, दिल्लीत चालला. असं होतं कामा नये. या महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी ते 31 मे हा उन्हाळ्याचा कुस्तीचा सीझन. 100 कोटी रुपये खर्च होतो या कुस्तीवर. आणि हा कुस्ती खेळ 100 जणांची घरं चालवणारा कुस्ती खेळ आहे. नुसती पैलवानची उपजीविका भागत नाही या कुस्ती खेळाच्या माध्यमातून. गेचे सर बोला की बोला. एक मिनिट या ग्रामस्थांना विनंती आहे, एखाद्या पैलवानाला करतात आपण मागं चला. सुरुवात नाही हो ही. पोरांना विनंती आहे, पोरांना माग माग चला. माग रे. चला उठा 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 सगळे चला उठा. चला. संभाजी शेठ कुटुंब आणि संतोष भाऊ कुटुंब भारतीय जनता पार्टी यांच्या नावाचा कुस्तीला 1000 रुपयाचं बक्षीस. हे उठा, उठा. उठा उठा. चला सर्वांनी बाहेर चालायचं. बाहेर सर्वांनी बाहेर या. बाहेर बाहेर जागा आहे. आतमध्ये बसू नका अशी विनंती. 1 नंबरचे पैलवान सिकंदर दादा शेट्टी. सिकंदर शेख पैलवान पाचला मैदानात या. संदीपचे ट्रेनर्स यांचे 500 रुपये या. गणेश शेठ जागडे पंचायत समितीचे सदस्य 500 रुपयाचे बक्षीस, 1000 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. एक लाईट मारू नका, पैलवानच्या डोळ्यावरती लाईट जाते. कॅमेरामन लाईट फक्त एका जागेला स्टँड करा, जेणेकरून लाईट फिरवू नका. मगाने सांगितलं, कुस्ती खेळणं एवढं सोपं नाही आणि अतिशय तुल्यबळ कुस्ती आहे. दोन्ही पैलवान फार दबावामध्ये, त्यामुळं म्युझिक लावू नका आणि लाईट पण फिरवू नका. कुस्ती जबरदस्त चालू आहे. माऊली कोकाटे सराटीचा पैलवान आहे. इंदापूर तालुक्यातला त्रिमूर्ती केसरी बापू कोकाटे यांचा पुतणी आहे आणि निशांत कुमार हरियाणाचा पैलवान आहे. अशी कुस्ती चालू आहे. आपण त्याचे 2000 रुपये. कुस्ती केला पैलवान. गावाला सुद्धा करतो बाहेर जायचं. पहिलं मध्ये घ्या. उठा, उठा, उठा. हे उठा. हे उठा. हे उठा. लक्ष्मण दगडो कांबळे सिद्धार्थ कुक्कुटपालन यांच्याकडून या मैदानाला 1000 रुपये आलेले आहेत. मध्ये घ्या. मध्येच घ्या. स्वराज भैया बाबर यांच्याकडून माऊली कोकाटे पैलवानच्या कुस्तीला आणि निशांत कुमारच्या कुस्तीसाठी 1000 रुपये आलेले. 1 नंबरचे पैलवान दादा शेट्टी. आखाड्यात या. पैलवान सिकंदर शेख आखाड्यात या. 1 नंबरच्या कुस्तीसाठी, चालू कुस्तीसाठी पराग भोसले, समीर भोसले, भारतीय जनता पार्टी यांच्याकडून या कुस्तीला 1000 रुपयाचे बक्षीस जमा करावे. सागर शेठ सुतार यांच्याकडून चालू कुस्त्या 500 रुपये. धन्यवाद. पैसे जमा करा. गणेश शेठ सुतार यांचे 200 रुपये. डाव प्रतिडाव पाहिजे. अरे सांगितलं हा बाहेर. चौदांनी झालेली, गर्दन केस झालेली, पोलादी मनगटाला भिडलेली. मध्ये घ्यायची कुस्ती. मध्ये घ्यायची मध्ये. मध्ये घ्या. मध्ये घ्या. निशान आणि माऊली अशी कुस्ती चालू आहे. 1 नंबरचे पैलवान चला मैदानामध्ये या. सिकंदर शेख पैलवान मैदानामध्ये या.
कष्ट आहे कष्ट. हा. ए, तुम्ही हात धरू नका. वो साहब जी, ऐसा नहीं हो. क्या होगा? वसाची सादर एक म्हणाले. हे पहा, हे महाराष्ट्र असं राष्ट्र आहे की कुठल्याही पैलवानवर कधीही अन्याय होत नाही महाराष्ट्रामध्ये आणि केला जात नाही तो अन्याय. अन्याय करणारा महाराष्ट्र नाही, अन्याय सहन करणारा महाराष्ट्र आहे. आज आमच्या पंजाब हरियाणा दिल्लीत आमच्या महाराष्ट्रातल्या पैलवानला किती अन्याय होतो आणि ते आमच्या डोळ्याने बघतो आम्हाला माहित आहे. पण आमच्या महाराष्ट्रात असा अन्याय कधी बाईच्या पैलवानवर होत नाही. बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधीही चांगलं. कारण महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे आणि पैलवानाची भूमी आहे. महाराष्ट्राची माती किती कसदार आहे आणि पाणी किती दमदार आहे संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिलं या महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानांनी. अतिशय जबरदस्त कुस्ती, अतिशय तगडी कुस्ती आहे. आपला परका कुस्तीत कधी पाहिलं जात नाही. आज महाराष्ट्रामध्ये अनेक पैलवान बाहेरचे येऊन गेले पण त्यांचा मान सन्मान केला या महाराष्ट्राने आतापर्यंत. राजश्री शाहूराजाच्या काळापासून इंग्रज सरकारला कणाहीन माणसं पाहिजे होते. राजश्री शाहूराजांनी ताटकण्याची माणसं या कुस्तीच्या माध्यमातून तयार केली, या कुस्तीच्या माध्यमातून निर्माण केली. पेशवे खालसा झाले आणि इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला एका पैलवानाने. राजे उमाजी नाईक त्याचं नाव, रामोशाचा पोरगा इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला. दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा सिकंदर शेख पैलवान चला मैदानात या. दादा शेळके पैलवान मैदानात या. खरोखर सह्याद्रीच्या या दऱ्या खोऱ्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवप्रभूंनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि स्वराज्याचं तोरण बांधल्यानंतर या मेंगाई देवीचा उत्सव साजरा केला. आज 400 वर्ष पूर्ण झाली. ती परंपरा आपण जपतोय आणि पुढच्या पिढीला जपण्यासाठी आदर्श घालून देतोय. दिवस निघून जातात पण आठवणी मनात राहतात. त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आज 2026 चा मेंगाई देवीचा उत्सव साजरा करत असताना आठवण येते. पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंगबली हनुमान संत परंपरेचे चरण कृष्ण आणि सद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा सांगतात शरण शरण हनुमंता. शक्ती युक्ती नीती भक्ती म्हणजे हनुमान. एक वेळ सर्वांनी हात वरती करून बजरंगबलीचा जयघोष करायचा आहे. सर्वांनी हात वरती करा, हात वरती करा. आपण कोरोनात वाचलोय. शिवाजी महाराज की. या ठिकाणी हवेली पोलीस स्टेशनचे सन्माननीय सन्माननीय तोडकर साहेब आयकर उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद. तुफानी कुस्ती आणि त्या सोला मोलाचे पंच चालू कुस्ती आलेला आहे. दादा शेळके पैलवान, माझा आवाज तुमच्यापर्यंत आलेला आहे. तुम्ही मैदानात यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. चला सिकंदर पैलवान आणि दादा शेळके पैलवान आखाड्यात या. कट आणि कसेल कुस्त्या, जोडी जोड तोडी तोडाच्या कुस्त्या. हा पुणे जिल्हा आहे. पुणे तिथे काय होणी विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला. आणि या पुणे जिल्ह्यामध्ये राजगड तालुका आणि या राजगड तालुक्यामध्ये मेंगाई देवीचा उत्सव साजरा होत असताना एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आताच आमदार साहेबांनी भाऊंनी शुभेच्छा दिल्या. मैदान चालू होताना सर हा बोला. 5 मिनिटानंतर हा
पॉईंटवर गुणावर कुस्ती केली. 5 मिनिटानंतर कुस्ती गुणावरती झाली. शिवम लगीने किरण उत्तरकर आपण दर्शन करू यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये देण्याला ठिकाणी दिलेलं आहे. आप्पा. कुस्तीला सुरुवात होते. पुन्हा कुस्ती चालू झालेली. माऊली कुस्ती करा. निशांत कुमार कुस्ती छूटेगी नहीं. कुस्ती आगे पार होना चाहिए. आगे बढ़कर कुस्ती करना चाहिए. पीछे हटकर नहीं. चलिए पहलवान जी, नाम भी कमाओ, दाम भी कमाओ. महाराष्ट्राचे अनेक पैलवान बरोबर निशांतच्या कुस्त्या झालेल्या आहे. माऊली बरोबर अनेक बार कुस्ती झालेली आहे. कुणाचा वीक पॉइंट काय, कुणाची खासियत कुठल्या गावामध्ये दोघांना माहित आहे. दोन्ही पैलवान बचावात्मक कुस्ती करताय. पण कुस्तीचा आज निकाल लागला पाहिजे एवढं मोठं प्रेक्षक आहे. प्रेक्षकांची उत्सुकता सिगीला पोहोचलेली आहे. हॅलो हा बोला. पैलवान संग्राम पागारे, ज्ञानेश्वर गुरु, लक्ष्मण पवार, आपण थोडं साईडला घ्या. साईडला या. आमच्या लोकांना दिसत आहे. कृपया आपण सहकार्य करा. शबास. अटीतटीची लढा. हे 5 समोर उभा राहिलेले जरा थोडं खाली सरताय का हो, मागे दिसत नाही. अटीतटीची लढा चालू आहे. बोलारे मनगटाला भिडलेले भव्य आणि दिव्याचं मैदान. एक नंबरचे पैलवान दादा शेट्टी. चला मैदानात या. सिकंदर शेख पैलवान मैदानात या.
कुस्तीला प्रारंभ होतोय, सलामी दिली जाते. या मैदानाचं खास आकर्षण असणारी या मैदानामधली नंबर 1 ची कुस्ती लागते. 2 महाराष्ट्र केसरी आमने सामने लढणार. चला चला मान्यवर मंडळी, या ठिकाणी आतमध्ये येऊन आपल्या कुस्तीला प्रारंभ करायचा आहे. चला, ग्रामस्थ वेल्हे. ग्रामस्थ मेघादेवी दिवस सलामी दिली जाते. महान भारत केसरी रोस्तम हिंद, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी वेता उर्फ दादा शेळके. प्रकारचा भाव आठवून घ्या आपण. आठवून घ्या. देवस्थानकडचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांनी आठवण यायचं. दादा आपण आज जावा विनंती. नंदू काका खुळे यांच्याकडून चालू कुस्तीला 5,000 रुपये. सुनील गुरु उपाध्यक्ष यांच्याकडे जमा करा. अनिल पाटील यांचे 2,000 रुपये. नितीन गायकवाड यांचे 1,000 रोख जमा झालेले. 8,000 रुपये रोख इथं आलेले या कुस्तीसाठी. कुस्तीला सुरुवात. टाळ्या करा सर्वांनी. ये सभी पर देखता होगा, ये चीज किसने बनाया वो भी सोचना होगा. आणि गावाला प्रेरणा देणार मैदान. गणेश शेठ जागडे पंचायत समिती सदस्य यांच्याकडून 5,000 रुपये रोख या कुस्तीसाठी आलेले. गरीबागरची पोर आहे. सिकंदर शेख मोहोळचा पैलवान आहे, मोहोळ तालुक्यातला, सोलापूर जिल्ह्यातला. आणि दादा शेळके माढा तालुक्यातला बेंबळ्याचा पोरगा आहे. अशी कुस्ती चालू झालेली आहे. 2 वेळा ह्याच्या अगोदर कुस्ती झालेली आहे. शाबास! हो! आणि बाप, 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 बाप. करा टाळ्या. तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले. याचसाठी केला होता टास. याचसाठी थांबणे त्यांच्या रक्तात नाही. रोहन बोराडे यांच्याकडून चालू कुस्तीला 500 रुपये बक्षीस जमा झालेला रोख. दादा शेळकेकडे कब्जा केलेला आहे सलामीराज. सिकंदरचा कब्जा घेतलेला आहे दादा शेळकेनी. काही घडू शकतं. असं मैदान, असं प्रेक्षक आणि अशी कुस्ती. फक्त पंचायतीचा पूर्वी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अमोल शेठ नलवडे यांच्याकडून रोख 5,000 रुपये आलेले चालू कुस्तीला. 5,000 रुपयाचा रोख बक्षीस आलेला आहे. खरोखर दानशूर मंडळी खूप आहेत. धन अनेक जणांकडे आहे. दान देण्यासाठी तेवढं मन सुद्धा तेवढं मोठं असावं लागतं. चालू कुस्तीला 2,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. आणि भरत शेठ, शुभम शेठ काटारे यांच्याकडून वैयक्तिक 500 रुपये इनाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शाबास आहे. दादा शेळकेने कब्जा घेतलेला आहे सिकंदरचा. एक आग आहे, एक वाघ आहे. सागर शेठ मळेकर यांच्याकडून 1,000 रुपये रोख आलेले चालू कुस्तीसाठी. कुस्तीसाठी एमबी प्रॉपर्टीचे मालक सन्मान्य बाळासाहेब बोरेकर यांच्याकडून 10,000 रुपयाचं वैयक्तिक इनाम देण्यात आलेलं आहे. वा वा. संदेश शेठ शिवकर यांच्याकडून या चालू कुस्तीसाठी 1,000 रुपयाचं इनाम देण्यात आलेलं आहे. शाबास. शुभम खंडाळकर यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शाबास. सागर शेठ बक्षीस आहे. 500 रुपयाचं इनाम. दोन्ही पैलवानांचं महाराष्ट्रात गणेश हिंदुस्थानात फार मोठं नाव आहे. नावात ताकद आहे. पैसे कोण चालू कुस्तीला 500 रुपये. पैसे कोण कोणाला सरासरी देत नाही. काय हो गणेश शेठ ठिकाणी चालू कुस्तीला 500 रुपये देणार. दादा बोरेकर 500 रुपये देणार. आणि सिकंदर सागर शेठ बोरेकर 500 रुपये देणार. रोख. हा युवराज कातुर्डे 500 रुपये देणार. रोहन शेठ 500 रुपये देणार. हो. खालून मोठ्या तर्फेने निघाला सिकंदर शेख. जसा द्यायचा तसा
शेठ तुपे यांचं या ठिकाणी सर स्वागत. सन्मान्य बाळासाहेब चिकणे, सन्मान्य दत्तसाहेब खोड सरचं स्वागत. इथून पुढं कितीही वर्षांनी 2026 ची यात्रा आणि त्या यात्रेतलं मैदान म्हणल्यानंतर आठवण होणार पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान दादा शेळकेच्या कुस्तीची. 2 महाराज जरा बोलू दे को 2 महाराज केसरी लढले या मैदानात. शबास टकार गार 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 फिरायला लागलेला आहे. प्रेक्षकांच्या उत्सुकता सिगेला पोहोचलेले. अरे बापरे, वाव! काय कुस्ती, काय मैदान, काय प्रेक्षक. हातीवरती व्हायला लागला. शाबास. आणि एक छान सिकंदरचा हुकूम. बोले, 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 बोले. वाहेगुरु, 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 वाहेगुरु. समोर स्क्रीन लावलेले विनयशीलता आणि नम्रता पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय. शिट्ट्या मारू नका. शिट्ट्या मारण्याचा फळ नाही. हा, शिट्ट्या कोणी मारू नका. एकच पंच उभा, बाकी सगळ्यांनी खाली बसा. बाहेरच्या लोकांना हे दिसत नाहीये. हो, एकच पंच असते, बाकी सर्वांनी बसून घ्या. कुस्तीला पुन्हा सुरुवात झालेली. समोरासमोर 2 झडप झालेली आहे. पुन्हा समोरासमोर कुस्ती लागलेली. अतिशय तगडी कुस्ती. जबरदस्त मैदान. खचाखच गजबजलेलं मैदान. तरुण पिढी सशक्त होण्यासाठी, येणारी तरुण पिढी निरोगी घडवण्यासाठी हा अट्टास आहे. दादा शेळके विरोधात सिकंदर शेख. 2 महाराज केसरी लढतायत. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराज केसरी. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असतं, मी महाराज केसरी व्हावा. अनेक केसरी आहे, पण महाराज केसरीला फार मोठी क्रेज या महाराष्ट्रामध्ये. 2023-24 चा महाराज केसरी किताबाचा मानकरी सिकंदर शेख आहे. फुलगावचं अधिवेशन गाजवलं. तर 2024-25 चा महाराज केसरी किताबाचा मानकरी वेता उर्फ दादा शेळके. अहिल्यानगरचं अधिवेशन गाजवलं कर्जत जामखेडचं. अशी कुस्ती लागलेली आहे. पैलवान दादा शेळकेने महाराज केसरी पृथ्वीराज पाटीलवरती मात करून महाराज केसरीची गदा घेतली. तर सिकंदर शेख पैलवानने डबल महाराज केसरी शिवराज लक्ष्मी पैलवानवरती मात करून महाराज केसरीची गदा घेतली. सदासजी महाराज केसरी होणं एवढं सोपं नाही. कमीत कमी 10-12 वर्ष तालमीत गेल्यानंतर कष्ट करावं लागतं. तेव्हा महाराज केसरीची गदा खांद्यावरती येते. महाराज केसरी होत असताना आई वडिलांचं योगदान, पैलवानाचं कष्ट, गुरुचा आशीर्वाद, गुरुचं मार्गदर्शन हे घडत असतं. वाजू नका. वाजवू नका. खाली बसा. हा, सावध बसा. 230 किलोच्या पुढे वजन आहे. आपला हातावरचं पोट आहे. सावध बसा. वेळेवाल्यांचं पैसे फिटलं बरं का. हा, कुस्तीचा निकाल काही लागो, बरोबर. पण पैसे फिटलं. 100% कष्टाचा पैसा आहे. गोरगरीब जनतेने दिलेला पैसा आहे. हे सत्पात्री दान आहे. प्रत्येक वर्षी या मैदानात महाराष्ट्र केसरीच लढत असतो. आणि इतिहास आहे. मी गेल्या वर्षीपासून येतोय आणि खरोखर
अध्यक्ष यात्रा कमिटी दादांची फार मोठी इच्छा होती ही कुस्ती घ्यायची. दादा अंगीकारलेलं कार्य जर सत्य असेल तर ते कार्य साध्याने सिद्ध होत असतं ही वस्तुस्थिती आहे. वर्षात 365 दिवस असतात. एक दिवस मित्रांचा आणि एक दिवस महिलांचा, पण वर्षभर चर्चा होणार पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान दादा शेळकेच्या कुस्तीची. वर्षभर चर्चा ही कुस्ती 4,000 लोक लाईव्ह बघतात. हो 4,000 लोक लाईव्ह एका चॅनल बघतात. तसे चॅनल वाले 3 आहे तिथं. इथं जेवढं पब्लिक आहे याच्या 5 पट पब्लिक लाईव्ह मैदान पाहतंय. फार मोठी क्रेज आहे दोघांची. सिकंदरचा चाहता वर्ग महाराष्ट्रात तेवढाच आहे. दादा शेळके पैलवानचा चाहता वर्ग तेवढाच आहे. या वेल्ह्यामध्ये दरवर्षी महाराष्ट्र केसरी होणारा हा. या आखाड्यात खेळला जातो. बरोबर या वेल्ह्याचं विशेष आहे. बरोबर. मेघाई आई मेघाईची कृपा. पैसे आम्ही म्हणाल तेवढं, तुम्ही म्हणाल तेवढं, कुस्ती आम्ही म्हणाल त्याच्यावर, बरोबर. अशी पद्धत या वेल्ह्याची आहे. पैसे तुमच्या मनानं कुस्ती आमच्या मनानं असं सांगा. आई मेघाईच्या नावाने पुन्हा कुस्तीला सुरुवात. तगडी कुस्ती जबरदस्त मैदान. सोनाभाऊ बिरमणे आपलं या ठिकाणी सरचे स्वागत. अतिशय चांगला प्रतिसाद आपण या ठिकाणी देत आहे. रात्रीचे 11 वाजून गेलेले आहे. कोणीही जागा सोडलेली नाही. बघा तिकडं प्रेक्षक आहे, बघा तिकडं गर्दी आहे. खरोखर या मेघाई देवीच्या पावन भूमीमध्ये आज फार मोठं मल्लयुद्ध झळकलं. शिवप्रभूंनी ही विचारधारणा घालून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा उत्सव शिवछत्रपतींनी चालू केला 400 वर्षापूर्वी. बस. कुस्ती करा पैलवान. जबरदस्त मैदान आहे. मैदान खचाखच भरलेलं आहे. लक्षावर लक्ष लागलेलं आहे. दोन्ही पैलवान सावध पवित्र्यात लढताय. शाबास. दिलाने ठासाने लढावं लागतं. समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचं असतं. आज 21वे शतक ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे युग ओळखलं जातं. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहत आहे. दारिद्र्य विषमता पिढी पाहिजे. संपत्ती महत्वाची राहिलेली नाही आजच्या काळात. संतती महत्वाची आहे. आज समाजात जगाय जास्त लागत नाही, वागाय जास्त लागतं ही वस्तुस्थिती आहे. कुस्ती करा पैलवान. डाव प्रतिडाव मारून कुस्ती होते. फार मोठं नाव आहे दोघांचं. सिकंदर शेख पैलवान गंगावेश तालमीला सराव करतात. विश्वास हरगुले वस्ताद आहे तिथं. ज्या गंगावेश तालमीने महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक टायटल जास्त गदा मिळवल्या. या महाराष्ट्राचा पहिला डबा महाराष्ट्र केसरी 1964 आणि 65 गणपत खेडकरांना गंगावेश तालमीचे, दिनानाथांना सिंग गंगावेश तालमीचे, नामदेव मोळे पैलवान महाराष्ट्र केसरी गंगावेश तालमीचे, आप्पा कदम पैलवान गंगावेश तालमीचे, रोस्तोबाईला हरिचंद्र बिराजदार मामा गंगावेश तालमीचे पैलवान, कुस्ती सम्राट असलम काजी पैलवान गंगावेश तालमीचे, आताच्या काळात सिकंदर शेख पैलवान, त्याचबरोबर माऊली जमनारे प्रकाश बनकर हे गंगावेश तालमीचे शाहूराजांनी बांधलेली श्री शाहू विजय गंगावेश तालीम कोल्हापूरची. आणि दादा शेळके आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन अंजनेर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार गोविंद तात्या पवार यांचा तो पट्टा आहे. दोघांना एक चांगली वस्ताद आहे. कुस्तीत गुरु महत्वाचा असतो. गुरुची आज्ञा, गुरुच्या लाट्या काट्या खाल्ल्यानंतर पैलवान होतो. रोज सातत्याने नियमाने कष्ट करावं लागतं तेव्हा पैलवान होतो. पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतांनी लाल मातीचा घामाने चिकन करणाऱ्या
बायला लई जण दरदर वडवड म्हणते ती पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला तो का म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे कुस्ती सोपी असते गल्लीबोळात सिकंदर शेख झाले असते गल्लीबोळात दादा शेख झाले असते सोपं नाही कष्टाच्या जोरावर नाव होणार क्षेत्र हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे असते पहिला वार म्हणजे पैलवान कुस्ती करा आतापर्यंत घरात पैलवान सांभाळलं घराण्याची प्रतिष्ठा गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय अवघड ठरणार नाही ही वस्तुस्थिती आहे आज या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पे पैलवान नरसिंह यादव पैलवान विजय चौधरी पैलवान राहुल आवारे पैलवान सुनील साळुंके याच आखाड्यात हे पैलवान सगळे लढून गेलेले हा इतिहास आहे आज डिवाइस पे दादा 12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवाइस पे स्वप्न पाहू शकत नाही तेव्हा महाराज केसरी पैलवान शिवराज रक्षे क्रीडाधिकारी भाऊजी यांच्याकडून चालू कुस्तीला 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे कुस्ती करा हो आणि पुन्हा दादा शेळके आक्रमक झाला एक आग एक वार तुफानी लढत चालू आहे आणि दादा शेळकेने कब्जा घेतलेला आहे पैलवान सिकंदर शेखचा अनेकांच्या दिलाची धडकन वाढायला लागलेली आहे शरीर माध्यम खलोधर्म साधन राजश्री शाहूराजांनी पहिली सांगितलं पहिली संपत्ती काय असेल तर शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती 2019-20 ला कोरोना सारखी वैश्विक महामारी आली आणि या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये ज्याची इम्युनिटी पॉवर जास्त तो कोरोनावरती मात करू शकला कोरोना सारखा चीन मधून फार मोठा भयानक आजार आला होता माणूस माणसाला भेट होता जे पैसा 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 करणारे पैशाच्या मागे पडणारे घरा उभा राहून पैसे उधळायला लागले एका घरात दिवा लावायला सुद्धा माणूस राहिला नाही अशी परिस्थिती झाली कोरोनाने शिकवलं समाजात काय श्रेष्ठ असेल तर माणुसकी श्रेष्ठ हे कोरोनाने शिकवलं माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे कुणी शिकवलं कोरोनाने शिकवलं एक वेळ सर्वांनी बजरंग बलीचा जयघोष करूया हात वरती करू जे हात वर करणार आहेत त्यांना पुढच्या जन्मी हात मिळणार नाही आणि जे जे म्हणणार नाही त्यांना पुढच्या जन्मी जीभ मिळणार नाही असं मैदान असं प्रेक्षक आणि अशा कुस्त्या जबरदस्त मैदान खेळ आहे आणि ते खिलाडूने स्वीकारायचं हलवून निघण्याचा प्रयत्न दादा शेळकेचा कब्जा घेतलेला आहे पैलवान सिकंदर शेखींनी अनेक गाड्या 4 व्हीलर गाड्या 2 व्हीलर गाड्या ट्रॅक्टर बरंचसंच काही मिळवलं पैलवान कुस्ती का आणि 16 तारखेला परवाच दिवशी असं सर 16 आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांनी आज नंबर 2 ला लढला तो पैलवान माऊली कोकाटे आणि नंबर 1 ला लढणारा पैलवान सिकंदर शेख अशी कुस्ती मुळशी तालुक्यात 16 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे
याची सर्वांनी नोंद घ्या आणि याचे तमाम कुस्ती शौकीन, सर्व पैलवान मित्र, वस्तादमध्ये सर्वांचं मी कुस्ती नाटक युवराज केचे गाल पुढे तालुका माडा जिल्हा सोलापूर मनापूर गावात बोलण्याचे प्रमाणे कुस्तीचा मान नको मोठ्या मनाने मागचा माफी आणि या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ हा संपत आहोत. आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.